नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचं चॅनल फन फिल्मी मराठीमध्ये। आज आपण रिव्ह्यू करणार आहोत मुंजा या चित्रपटाबद्दल। हा चित्रपट स्त्री युनिव्हर्सचा भाग आहे। या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत शर्वरी वाघ, अभय वर्मा, मोना सिंग, सत्यराज, भाग्यश्री लिमये, अजय पुरकर। या चित्रपटाचे एक दिग्दर्शक आहेत आदित्य सरपोतदार। तर पहिलं बोलूया स्टोरीबद्दल। बिट्टू, त्याची आजी आणि आई हे तिघे पुण्यात राहत असतात। त्यांच्या वडिलांचे मूळ गाव कोकणात असतं। बिट्टूला लहानपणापासून कोकणातल्या गावातील भूताचे भास होत असतात। तर एकदा बिट्टू आणि त्याचा परिवार कोकणात त्याच्या चुलत बहिणीच्या लग्नासाठी जातात। तिथे बिट्टूला गावाकडील एक निर्मनुष्य जागा चेटुकवाडीबद्दल कळतं आणि तिथेच हे रहस्य समजते की त्याच्या वडिलांचा मृत्यू सुद्धा चेटुकवाडीत झाला होता। मग पुढे अशा काही घटना होतात की बिट्टू चेटुकवाडीत अडकतो, तेही रात्री। त्याला वाचवण्यासाठी त्याची आजी तिथे जाते आणि समजतं की मुंजाने म्हणजे ब्रह्मराक्षसाने बिट्टूला पकडलं आहे। त्यात त्याच्या आजीचा मृत्यू होतो आणि मुंजा बिट्टूवर स्वार होतो। तर मग त्या मुंजाची मूळ कथा काय होती, त्याची अतृप्त इच्छा काय आहे, त्याच्या इच्छेसाठी तो बिट्टूला कसा हाताशी घेतो आणि मुंजा कसा त्याच्या जीवावर उठतो, शेवटी काय होतं हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हॉरर कॉमेडी चित्रपट बघावा लागेल। आता बोलूया काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्स बद्दल। यामध्ये काही स्पॉयलर्स असू शकतात, सो स्पॉयलर अलर्ट। पहिले बोलूया काही पॉझिटिव्ह पॉईंट्स बद्दल। हा एक लहान मुलांसाठी बनलेला तरीही मोठे सुद्धा काही प्रमाणात आनंद घेऊ शकतील असा हॉरर कॉमेडी चित्रपट आहे। कथा छान आहे, जशी पाठ्यपुस्तकात असते तशीच। बॅक स्टोरी पण मस्त आहे। यात VFX बऱ्यापैकी जमून आला आहे। तो मुंजा फेक वाटत नाही। सोबतीला बॅकग्राऊंड म्युझिक पण चांगलं झालं आहे। त्यात कोकणाचा बॅकड्रॉप असल्यामुळे आणि मराठीच डिरेक्टर असल्यामुळे कोकण पण सुंदर दाखवलं आहे। टेक्निकली सुद्धा चित्रपट उत्तम आहे। हॉटस्टारवरची प्रिंट पण एकदम खुलून दिसते। रात्रीचे शॉट्स पण एकदम क्लिअर क्रिस्टल दिसतात। मध्यंतराला येणारा मुंजाचा अतृप्त इच्छेचा ट्विस्ट पण अनएक्सपेक्टेड होता। शेवटी भेडियासोबतचा कनेक्शन पण पुढच्या स्त्री युनिव्हर्समधील चित्रपटाची नांदी आहे। आता बोलूया काही निगेटिव्ह पॉईंट्स बद्दल। चित्रपट हॉरर कॉमेडी आहे, लहान मुलांना आवडेल, पण सगळ्याच मोठ्या ऑडियन्सला तो आवडेलच असं नाही। त्यांना वाटेल की हे काय चाललंय। मध्ये मध्ये मुंजाचं वागणं खूप बालिश वाटतं आणि काही लॉजिक पटत नाही। शेवटी भाग्यश्री लिमये सोबत काय होतं हे दाखवलंच नाहीये। तो प्लॉट तिथेच सोडला आहे। त्यात मंद कॉमेडी पंजाबी कॅरेक्टर दाखवणे हे खूप स्टिरियोटिपिकल झालं आहे। त्यानंतर घाबरट मेन कॅरेक्टर दाखवणे हे सुद्धा रिपिटेटिव्ह होत आहे। कुबा हे कॅरेक्टर या चित्रपटात का होतं हेच समजलं नाही। त्याच्यासोबत जे काय होतं त्याचा चित्रपटाशी संबंधच वाटत नाही। तर अशा खूप साऱ्या गोष्टी इलॉजिकल वाटतात। हॉरर कॉमेडी चित्रपट असल्यामुळे मध्ये मध्ये थोडीशी ॲक्टिंग ओव्हर द टॉप वाटते, पण तेवढं ठीक आहे। एक मसाला चित्रपट म्हणून आपण समजून घेऊ शकतो। तर हा होता रिव्ह्यू मुंजा या चित्रपटाचा। एक हलका फुलका हॉरर कॉमेडी म्हणून या चित्रपटाला आपण पाहू शकतो। हा चित्रपट तुम्ही हॉटस्टारवर बघू शकता। तर या भागात तितकंच, भेटू पुढच्या भागात। तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू।